नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या संकटातून जात आहे. कोणाला आर्थिक अडचणी आहेत, कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाच्या घरात सतत वादविवाद सुरू आहेत, तर कोणाला मानसिक तणाव आणि भीती सतावत आहे. अशा वेळी अनेक भक्त श्रद्धेने स्वामी समर्थांचे नामस्मरण करतात. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. भक्तांचा अनुभव आहे की स्वामींच्या नावावर अपार शक्ती आहे. स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण केल्यास मनाला धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आज आपण स्वामी समर्थांच्या अशा एक प्रभावी मंत्रांविषयी जाणून घेणार आहोत, जो अनेक भक्त दररोज 11 वेळा म्हणतात. आणि तो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. मंडळी, फक्त 3 शब्दांचा हा साधा मंत्र लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार बनला आहे. तर मंडळी, स्वामी समर्थ मंत्राचं महत्त्व काय आहे? तर स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या आयुष्यात हजारो भक्तांचे दुःख दूर केल्याचे अनेक अनुभव भक्त सांगतात. आजही भक्तांना संकटाच्या काळात स्वामीचे नाव आठवते. श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ शब्द नाही, तर भक्त आणि स्वामी यांच्यातील विश्वासाचा हेतू आहे. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने हा मंत्र म्हणते, तेव्हा तिच्या मनातील भीती कमी होऊ लागते, निराशा दूर होऊन आशेचा किरण दिसू लागतो. तर मंडळी, मंत्रातील शब्दाचा अर्थ काय आहे? तर श्री हा शब्द मंगल, समृद्धी, लक्ष्मी आणि दैवी कृपेचे प्रतीक मानला जातो. स्वामी म्हणजे जीवनाचा मार्गदर्शक, रक्षक आणि गुरु, आणि समर्थ म्हणजे सर्वशक्तिमान, सर्व काही करण्याची क्षमता असलेले. म्हणून श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा भावार्थ असा होतो की हे सर्वशक्तिमान स्वामी, माझ्यावर कृपा करा आणि माझे रक्षण करा. तर रोज 11 वेळा मंत्र म्हणण्याचं महत्त्व नेमकं काय आहे? तर भारतीय अध्यात्मात 11 या अंकाला विशेष महत्त्व दिलं जातं. अनेक भक्त सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणतात. यामुळे मन स्थिर होते, दिवसभरातील नकारात्मक विचार कमी होतात, स्वामींवरील विश्वास अधिक दृढ होतो, मनाला एक प्रकारची शांतता मिळते. तर स्वामी समर्थ मंत्र कधी म्हणायचा आहे? तर हा मंत्र कोणत्याही वेळी म्हणू शकता, परंतु काही काही शुभ मानल्या गेलेल्या आहे. तर सकाळी सूर्योदयापूर्वी, देवपूजेनंतर किंवा संध्याकाळी दिवा लावल्यानंतर, रात्री झोपण्यापूर्वी किंवा प्रवासाला निघताना, कोणत्याही महत्त्वाच्या कामापूर्वी हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र जप करण्याची योग्य पद्धत काय आहे? तर सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा, देवघरात किंवा शांत जागी बसा, समोर स्वामी समर्थांचा फोटो ठेवा, अगरबत्ती किंवा दिवा लावा, डोळे बंद करून स्वामींचे ध्यान करा. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते मनातून आपण नाव घेतलेलं इकडं तिकडं लक्ष द्यायचं आणि नाव घ्यायचा, त्याच्यामध्ये काहीही अर्थ नसतो. त्यानंतर शांत मनाने 11 वेळा हा मंत्र म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी मंत्र म्हणताना स्वामींचे स्मरण करायचं आहे. कोणत्या संकटामध्ये मंत्राचा जप करायचा? तर भक्ताच्या श्रद्धेनुसार हा मंत्र म्हणजे कोणतीही अडचण आली तरी पण आपण म्हणू शकतो. आर्थिक अडचणी, नोकरी व व्यवसायातील समस्या, घरातील कलह, मानसिक तणाव, भीती आणि असुरक्षितता, आजारपणाच्या काळात धैर्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी प्रार्थना, प्रवासातील सुरक्षिततेसाठी. त्यानंतर स्वामी समर्थांवरील प्रसिद्ध अनुभव काय आहेत? तर अनेक भक्त सांगतात मंडळी की जेव्हा सर्व मार्ग बंद झाले होते, तेव्हा स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने त्यांना मानसिक बळ मिळाले. काही भक्तांना नोकरी मिळाली, काहींची अडकलेले कामं पूर्ण झाले, काहींना कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळाली. हे अनुभव श्रद्धेवर आधारित आहेत, परंतु त्यातूनच एक गोष्ट स्पष्ट होते की स्वामींचे नाव मनाला धैर्य देते. स्वामी समर्थांनी दिलेला संदेश. स्वामी समर्थ नेहमी म्हणत असत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही वाणी आजही लाखो भक्तांच्या मनात आशेचा दीप प्रज्वलित करते. जीवनात कितीही मोठे संकट आले तरी घाबरू नका, स्वामींचे नाव घ्या, चांगले कर्म करा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. मंत्र जपताना या चुका टाळायच्या आहेत की केवळ चमत्काराच्या अपेक्षेने मंत्र म्हणायचा नाहीये. दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून मंत्र जप करू नका. जप करताना मनात नकारात्मक विचार ठेवू नका आणि सातत्य सोडू नका. मंत्र जपाचे श्रद्धेनुसार मानले जाणारे लाभ. तर मनशांती मिळते, आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते आणि सकारात्मक विचार वाढतात, एकाग्रता सुधारते, स्वामींवरील विश्वास दृढ होतो,
कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. तर मंडळी, जीवनात अनेक संकटे येतात आणि जातात, परंतु श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार हेच खरे आधार असतात. म्हणून दररोज श्रद्धेने 11 वेळा हा मंत्र म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि स्वामींना मनापासून प्रार्थना करा की स्वामी, माझ्यावर जे संकटे येतील ते दूर करा आणि अडीअडचणींमध्ये तुम्ही कायम सोबत राहा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मंडळी.